एक मिनिट काय अडचण निर्माण होते? या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. हे आज पावसाने जोर धरला आहे हा ठीक आहे, परंतु हा नियमित गेल्या 25-30 वर्षापासूनचा हा त्रास आम्ही भोगतो आहे. इथे लाखो रुपये आम्ही म्युन्सिपल टॅक्सेस भरूनसुद्धा आम्हाला कुठलीही त्याच्याबद्दलची व्यवस्था दिली जात नाही. याच्याबद्दल प्रशासन आणि मनपाने सिरियसली विचार करावा की इतके लाखो रुपये जर तुम्ही टॅक्सेस गोळा करतात तर नागरिकांना निदान सुखसोयी तर व्यवस्थित दिल्या पाहिजे जे त्यांना देण्याच्या अत्यंत गरजेचे आहेत. आता या रस्त्यावर जिथे आपण उभं आहे इथे पिवळ्या रंगाचं एक बॅरिकेड लावलेलं आहे. इथे एवढी मोठी गटार असून त्याच्यात ते जी जाळी आहे ती जाळी पूर्ण तुटलेली आहे. त्याच्यात कोणी व्यक्ती जर पडला तर त्याची म्हणजे मृत्यू होण्याशिवाय कुठली गत्यंतर राहणार नाही. याची कशाला प्रशासनाने वाट पाहावी, त्वरित या कामांना मार्ग काढावा. आणि जर तुम्ही असं जर आपल्याला वाटत असेल की आज पावसामुळे आहे तर बिना पावसाचे सुद्धा आपण जर कधी एखाद्याला निरीक्षण केलं तर ही खाली जी गटार आहे ती फक्त रोडापासून 6 इंच खालून वाहते. त्याच्यात 3.5 ते 4 फूट हा गाळ आहे आणि तो गाळ कधीही काढला जात नाही. वेगवेगळे कारणं देऊन ती गोष्ट टाळली जाते. माझं प्रशासनाला आणि मनपाला ही विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टींची त्वरित काळजी घेण्यात यावी आणि मुक्त करण्यात यावं नागरिकांना याच्यातून.